नमस्कार. मुंबईच्या खानावळीत स्वागत आहे. तर लग्नात जशी भाजी बनवतो ना आपण वांग्या बटाट्याची, ती कशी बनवायची? खूप छान लागते. लग्नात जशी लागते तशी, किंवा इतर कार्यक्रमात आपण बघतो तर ती कशी बनवायची. तर इथं मी छोले, शेंगदाणे, मटकी, हरभरे असे वेगवेगळे कडधान्य, कोणी चवळी पण भिजत घालतं, तर हे मी भिजत घातलेलं आहे. हे चांगल्या प्रकारे भिजवून घ्यायचं आहे बघा. चांगलं भिजलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता मी घरगुती बनवणार म्हणून एक वांगं घेतलं आहे आणि एक बटाटा घेणार आहे. तर पहा चांगल्या प्रकारे भिजले, चांगलं उकळून घेतलं की चांगलं शिजतं. आणि इकडं मी पालक घेतलेली आहे. हे बघा, हा बटाटा घेतला आहे तो सोलून घेणार आहे मग टाकणार आहे. इकडं पालक घेतलेली आहे, ती पालक स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि इकडं आपलं भिजवलेला जे आहे ना ते पण स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि हे बटाटा आणि वांगं चिरून घेणार आहे. हे चांगल्या प्रकारे भिजले, कारण सगळे कडधान्य जसे भोगीला करतात ना तसेच पण हे पण छान लागतात. हे बघा, ह्या पण आहे ना कुकरला शिजवून घेतलं आहे पालक टाकून मस्त 3-4 शिट्ट्या काढून घ्यायचा. शेंगदाणे अख्खे भिजवून टाकायचे म्हणजे खूप छान लागतात. मी याच्यात पुदिना पण टाकलेला आहे, पुदिन्याने चव चांगली येते. तर हे बघा, इथं कढीपत्ता आणि लसूण घेतला आहे आणि ते सगळं आपण धुवून घेऊन सगळं व्यवस्थित चिरून घेतलं आहे. तर इथं मी जिरं मोहरी टाकली. आता कढीपत्ता आणि लसूण टाकणार आहे. चांगलं भाजून घ्यायचं कढीपत्ता लसूण. आता आपले जे घरगुती मसाले हळद मीठ तिखट टाकले मी, त्याच्यात वांगं पुदिना आणि बटाटे चांगले तेलात भाजून घेणार आहे. हे चांगल्या प्रकारे बघा तेलात चांगलं वांगं भाजून घ्यायचं म्हणजे चांगलं शिजतं आणि असा कडवटपणा येत नाही वांग्याचा. आता जे आपलं शिजलेलं कुकरला होतं का पालक आणि हे सगळे हरभरे, शेंगदाणे, छोले, मटकी बिटकी ते सगळं याच्यात टाकायचं. हे बघा चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं. ह्याच्यात तुम्ही जो सब्जी मसाला असतो तो पण टाकू शकता, म्हणजे टेस्ट खूप छान येते. तुम्हाला माहितीच आहे किचन किंग मसाला टाकायचा, खूप छान चव येते. ते कधी टाकायचा शिजल्यावर. आहे बघा भाजी आपली शिजली मग वरनं शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकला आहे आणि किचन किंग मसाला पण टाकायचा. कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तर टाकायची. हे बघा अशा प्रकारे आपली भाजी एकदम रेडी झाली आहे, एकदम लग्नातल्यासारखी आणि खूप छान लागते. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.